नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। खंडणीसाठी अपहरण आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या 2 सराईत आरोपींना खंडणी विरोधी पथकाने शिताफीने ताब्यात घेतलंय। पोलिसांनी या कारवाईत 2 रिक्षा, 2 कोयते, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 5,16,090 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे भोसरी आणि सांगवी पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत। पवन छगन उजगरे, सुमित हनुमंत कराड अशी अटक आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 मार्च 2026 रोजी सूरज ज्ञानेश्वर शेलार यांचे पैशाच्या मागणीसाठी अपहरण झाल्याचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता। तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेत असताना हे आरोपी भोसरी MIDC परिसरातील एका मोकळ्या मैदानात 2 रिक्षांसह थांबलेले आढळले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढला। मात्र आवश्यक बळाचा वापर करून त्यांना जेरबंद करण्यात आले। तपासात असे समोर आले की याच आरोपींनी 15 मार्च रोजी नाशिक फाटा येथून नितीन महाजन यांना रिक्षामध्ये बसवून कोयत्याचा धाक दाखवत त्यांचे अपहरण केले होते आणि त्यांच्याकडून फोन पे द्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून घेतले होते। ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे आणि प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।